येशूकडे ओढवणारी त्याची प्रेमळ वृत्ती हा आपला विषय होता. आणि ह्या विषयातून आपण एकूण जे काही 4 मुद्दे आहेत ते आपण शिकलो होतो. आणि तुम्ही जस्ट ते 4 मुद्दे आता सांगितले आहे. आपला विषय जो होता तो होता येशूचा प्रेमळ स्वभाव पाप्यांना त्याच्याकडे ओढवतो. आणि वेगवेगळे जे काही शास्त्र भाग आहे ते आपण वाचले. आता पुढचा जो मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 5 लिहा. आपल्या विषयाशी संबंधित असलेला मुद्दा क्रमांक 5, येशूचे वर्तन प्रेमळ आणि दयाळू होते म्हणून पापी लोक येशूकडे येत असे. मुद्दा क्रमांक 5 लिहा. येशूचे वर्तन प्रेमळ आणि दयाळू होते म्हणून पापी लोक येशूकडे येत होते. आता आपण पाहतो की येशूने गावोगावी जाऊन देवाविषयीच्या गोष्टी ह्या लोकांना काय केल्या, शिकवल्या. आणि ह्या शिकवत असताना त्या ठिकाणी आपल्याला येशूचा जो काही स्वभाव आहे, जो प्रेमळ आहे, किंवा येशूचा जो काही स्वभाव आहे, जो दयाळू आहे किंवा दया करणार आहे, तो आपल्याला पवित्र शास्त्र वाचल्यानंतर दिसून येतो. आणि ज्या वेळेला प्रेमळ स्वभावाची आणि ज्या वेळेला दयाळू स्वभावाची गरज ही पापी लोकांना त्या ठिकाणी भासली किंवा त्याची आवश्यकता त्या ठिकाणी त्यांना वाटली, त्या ठिकाणी येशूने आपण पाहतो की त्याच्या ठाई असलेलं जे काही प्रीती आहे किंवा त्याच्या ठाई असलेलं जे काही दयाळू स्वभाव आहे तो नेहमी त्यांच्यासाठी काय केला होता की त्याने उपलब्ध ठेवला. आता वचन आपण वाचणार आहोत. लूका सुवर्तमान 7वा अध्याय आपण काढू आणि 37 पासून तर 38 पर्यंत आपण वचन वाचणार आहोत. आणि ह्या शास्त्र भागामध्ये एक पापी स्त्री जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली. आणि ज्या वेळेला ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली त्या वेळेला येशूच्या ठाई असलेला जो काही प्रेमळ स्वभाव आहे किंवा येशूच्या ठाई असलेला जो काही दयाळू स्वभाव आहे तो कशा प्रकारे येशू त्या ठिकाणी त्या स्त्रीला जे आहे दाखवत आहे हे आपण समजून घेणार आहोत. कोणीतरी लूक याचा 7वा अध्याय आणि 37 पासून तर 38 वचनापर्यंत वाचण्यासाठी मला मदत करा. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो पुरुषाच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची आबालस्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाचे मुखे घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या वेळेला ह्या स्त्रीला हे कळालं की येशू हा कोणा एका पुरुषाच्या घरी जे आहे जेवणासाठी गेलेला आहे, तर ती त्या ठिकाणी गेली. आणि ती त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला हे पाहायला भेटतं की तिच्या हातामध्ये एक सुगंध तेलाची जी काही कुपी आहे ती होती. आणि ती येशूच्या मागे आपण पाहतो त्या ठिकाणी वचन लिहिलेलं आहे, वचन 38 म्हणत आहे, आणि त्याच्या पायांशी मागे उभी राहिली. आणि त्या ठिकाणी ती आपल्या आसवांनी त्याचे जे काही पाय आहेत ती भिजू लागली आणि आपल्या डोक्याच्या केसांनी येशूचे जे काही पाय आहे ते ती पुसू लागली. आणि ह्या गोष्टी त्या ठिकाणी ती करत असताना आपण पाहतो की आणखीन एक गोष्ट तिने केली, ती म्हणजे तिने येशूच्या पायांचे जे काही मुके आहेत तिने ते घेतले आणि तिच्या हातामध्ये असलेली जी काही सुगंध तेलाची जी काही कुपी आहे त्यातून ते काढून ते येशूच्या पायाला काय केलं, तिने लावलं. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या ठिकाणी येशू हा जेवणा करता बसलेला होता आणि ज्याने येशूला जेवणासाठी बोलवलं होतं
त्याने त्या ठिकाणी त्या स्त्रीला जे आहे ना, आपण पाहतो की ओळखलेलं होतं की ती कोण आहे म्हणून. आणि त्या ठिकाणी तो एक गोष्ट आपल्या मनामध्ये हे म्हणत आहे की ज्याला मी जेवणासाठी आपल्या घरामध्ये बोलवलं आहे, जर तो खरोखर संदेष्टा असेल, जर तो खरोखर संदेष्टा असेल, तर त्याला हे समजल की ही स्त्री कोण आहे म्हणून. आणि लक्ष द्या, येशूला त्या ठिकाणी ती स्त्री कोण आहे ही लोकांना सांगण्याची गरज भासली नाही, कारण येशूमध्ये आपण मागील दिवसांमध्ये पवित्र आत्म्याच्या 9 वरदानाविषयी शिकलेलो आहे. आणि येशूमध्ये हे 9 वरदान जे आहे ना, कार्य करत होते. आणि ह्या ठिकाणी येशूला ती स्त्री कोण आहे हे सांगायची गरज भासली नाही. येशूला त्या ठिकाणी ह्या गोष्टी कळाल्या, कारण त्याच्यामध्ये आपण पाहतो की प्रगटीकरणाचा जो काही आत्मा आहे, जे काही वरदान आहे ते काम करत होतं. आणि त्याला त्या स्त्रीविषयी सर्व काही समजलेलं होतं. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की येशूने त्या स्त्रीला त्या ठिकाणी रागवण्याऐवजी किंवा त्या स्त्रीवरती काही दोष लावण्याऐवजी किंवा त्या स्त्रीला ज्या ठिकाणी तो जेवायला बसलेला आहे तिथून घालवण्यासंदर्भात अशा कोणत्याच गोष्टी ठिकाणी येशूने केल्या नाही. तर येशूने काय केलं? येशूने त्या ठिकाणी त्या स्त्रीला जे आहे ना, त्याचा प्रेमळ स्वभाव जो आहे तो दाखवला. खऱ्या अर्थाने प्रेमळ स्वभाव काय करतो माहितीये का? प्रेमळ स्वभाव हा चुकांवर पांघरून घालतो. ज्याच्या ठाई प्रेमळ स्वभाव आहे ना, लक्ष द्या, येशूच्या ठाई प्रेमळ स्वभाव होता. आणि येशूच्या ठाई असलेला जो काही प्रेमळ स्वभाव आहे तो येशूने कृतीतून जे आहे त्या ठिकाणी त्या लोकांना दाखवलेला आपल्याला पाहायला भेटतो त्या पापी स्त्रीच्या संदर्भामध्ये. येशूने तिला जे काही करूशी वाटलं ते त्याने तिला करू दिलं. म्हणजे येशू ह्या ठिकाणी आपण पाहतो की ती जी स्त्री आहे ना, ज्या वेळेला येशूचा आणि तिचा सामना झाला त्यावेळेला तिला तिच्या जीवनामध्ये तिच्या सर्व चुकांची जाणीव झालेली असावी असं मला वाटतं. आणि त्यामुळं ती ह्या ठिकाणी पश्चाताप जो आहे तो करत आहे. आणि ते जे अश्रू आहे ना, ते अश्रू वचन सांगत आहे की त्या अश्रूने ती येशूचे पाय जे आहे ते भिजवू लागले. तिने त्या ठिकाणी आपल्या केसांनी त्याचे पाय जे आहे ते पुसले. त्या ठिकाणी तिने येशूच्या पायाचे मुखे जे आहे ते घेतले. त्या ठिकाणी तिने जे काही तेल आणलेलं होतं त्या कुपीमध्ये ते त्याला काय केलं माहिती का? येशूला लावलं. लक्ष द्या, आता ही सर्व जी कृती आहे ना, ही कृती करणारं कोण आहे हे त्या गावच्या लोकांना माहिती होतं. पण त्या गावच्या लोकांना आपण पाहतो ज्याने येशूला जेवणासाठी बोलवतो त्या व्यक्तीला देखील त्या ठिकाणी आपण पाहतो की एक प्रश्न जो आहे तो पडलेला असावा. आणि तो हा की जर हा खरंच संदेष्ट आहे, पडलेलाच प्रश्न, पण हा जर खरंच संदेष्ट आहे तर याला ही गोष्ट कळल की ही स्त्री कोण आहे. आणि त्याला जेव्हा ही गोष्ट कळल त्यावेळेला तो ह्या स्त्रीला काय केलं माहिती का? तिथून घालवून देईल. त्यावेळेला तो ह्या स्त्रीला काय माहिती का? तिथून जे आहे ते घालवून देईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण पाहतो की त्या जेवायला बसलेल्या व्यक्तीला वाटलं असेल, पण त्याच्या उलट झालं. येशूने त्या ठिकाणी त्याच्या ठाई असलेला जो काही प्रेमळ स्वभाव आहे ना, तो त्या स्त्रीला दाखवला. आणि प्रेमळ स्वभाव बेसिक काय करतो माहिती का? ज्याने देवाच्या विरोधामध्ये पाप केलेला आहे त्याचा स्वीकार करतो. ह्या ठिकाणी येशूच्या माग जास्तीत जास्त पापी लोक हे का जात होते माहिती का? कारण येशू हा त्यांचे दोष काढणारा नव्हता. येशू हा त्यांच्या पापाबद्दल त्यांना आपण पाहतो की बोल लावणारा नव्हता. येशू हा त्यांना जवळ करून त्यांनी पश्चाताप करावा या अनुषंगातून त्यांना प्रेमळ जो काही स्वभाव तो दाखवायचा. त्यांच्यावरती दया. लक्ष द्या, लोक अशा प्रकारच्या पाप करणाऱ्या लोकांवरती दया दाखवत नव्हते. मागील दिवसांमध्ये आपण पाहिलं, काल आपण बघितलं की कशा प्रकारे जक्कई हा उंबराच्या झाडावर बसलेला असताना येशू त्या ठिकाणी आला आणि त्याने वर दृष्टी करून पाहिलं तर जक्कई हा झाडावरती बसला आहे. आणि जक्कयाला येशू बोलला की जक्कया लवकर खाली ये, कारण मला तुझ्या घरी यायचं. आणि ज्या वेळेला जक्कया बरोबर येशू हा त्याच्या घरी जाऊ लागला
त्यावेळेला लोकांनी कुरकुर केली की तुमचा गुरु हा पापी लोकांबरोबर राहतो, पापी लोकांबरोबर उठतो, पापी लोकांबरोबर खातो पितो. अशा प्रकारची कुरकुर त्या ठिकाणी लोकांनी केली. म्हणजे लोक हे पाप करणाऱ्या व्यक्तीला चांगल्या दृष्टिकोनातून पाहत नव्हते आणि त्याने परत बदलावं यासाठी लोक त्याला संधी पण देत नव्हते. ही जी स्त्री आहे ना, ह्या स्त्रीला काही अंशी अशाच प्रकारे त्या ठिकाणी जेवणावेळेला बसले जे काही लोक त्यांनी बघितलं असेल. पण लक्ष द्या, त्या ठिकाणी लोकांचा जो काही दृष्टिकोन आहे ना, तो येशूने चेंज केला. येशूने लोकांना हे सांगितलं की आपण प्रेमळ वृत्तीचे व्यक्ती असणं फार गरजेचं आहे. येशूने लोकांना हे सांगितलं की आपण दयाळू वृत्तीचे लोक असणं फार गरजेचं आहे. आणि दयाळुता आणि प्रेमळ स्वभाव हे सोबत सोबत काम करतात. लक्ष द्या, दयाळू स्वभाव, प्रेमळ स्वभाव आणि दयाळू स्वभाव हे सेपरेट काम करत नाही, तर हे सोबत काम करतात. उदाहरणार्थ, जर एखादा व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून जर भीक मागत आहे आणि त्याच्याकडं कपडा नाही आणि थंडीचे दिवस आहे, अशा अवस्थेत असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही जर बघितलं आणि तुम्हाला देव काय आहे ही संकल्पना जर माहिती असेल, तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये जे आहे ना, त्या व्यक्तीबद्दल प्रेम जे आहे ते निर्माण होईल. आणि दुसरी गोष्ट, केवळ प्रेम तुमच्या मनामध्ये निर्माण होणार नाही, तर ते प्रेम तुम्हाला त्याच्यावर दया करण्याकरता उकसवल किंवा सांगल आणि त्यावेळेला तुम्ही त्याला काहीतरी खाण्याकरता मदत कराल किंवा तुम्ही त्या ठिकाणी कपडा लता त्याला द्याल. म्हणजे विचार करा, प्रेमळ स्वभाव आणि दयाळू स्वभाव हे दोघेही सोबत सोबत काम करतात आणि हे दोन स्वभाव येशूच्या द्वारे त्या स्त्रीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला पाहायला भेटतात. मग आपण ज्या वेळेला येशूविषयी वाचतो त्यावेळेला आपल्याला हे समजतं की येशूने पापी लोकांचा स्वीकार केला, येशू पापी लोकांसोबत राहिला, येशूने पापी लोकांना देवाचं वचन सांगितलं, येशूने पापी लोकांना जे आहे ना प्रेम दाखवलं, त्यांच्यावरती दया केली, त्यांना बरं आणि वाईटातला फरक सांगितला आणि चांगलं काय आहे ते करण्यासाठी येशूने त्यांना काय केलं माहिती का, त्यांना मार्गदर्शन केलं. अशा प्रकारे आपण ह्या जगामध्ये राहत असताना येशूचं कार्य पुढं करत राहावं यासाठी आपल्याला निवडण्यात आलेलं आहे. आणि आपण आपल्या स्वतःचं परीक्षण करणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे, काय मी ज्या वेळेला एखादा पाप करणारा व्यक्ती माझ्या समोर येतो त्यावेळेला मी त्याच्यावरती प्रीती करतो का मी त्याचा द्वेष करतो, मी त्याच्यावरती दया करतो का मी त्या उलट त्याचा तिरस्कार करतो. येशूने कधीही तिरस्कार केला नाही. आपण ज्या वेळेला वचन वाचतो ना, वचन स्पष्टपणे सांगतं की येशूने ती जी स्त्री आहे ना, त्या स्त्रीला गावातल्या अनेक लोकांनी दोष दिला, पण येशूने दोष दिला नाही. येशूला ती स्त्री कोण आहे हे माहिती होतं आणि येशू त्या ठिकाणी तिला दोष देखील देऊ शकला असता का, कारण येशू हा मानव देहामध्ये परिपक्व स्वरूपात देवाच्या दृष्टिकोनातून जगत असलेला एकमेव व्यक्ती होता. पण त्या ठिकाणी येशूने त्या स्त्रीला दोष नाही दिला. बघा वचन काय सांगितलं, लूक 7वा अध्याय 48 ते 50 पहा. लूक 7वा अध्याय 48 ते 50 काय म्हणत आहे. मग त्याने तिला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्याबरोबर भोजनात बसलेले आपसात म्हणू लागले, पापांची क्षमा देखील करणारा हा कोण? 50 पर्यंत. मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की ही स्त्री कोण आहे हे केवळ त्या गावच्या लोकांनाच माहिती नव्हतं, पण ही स्त्री कोण आहे हे येशूला देखील माहिती झालं होतं. त्या ठिकाणी फरक काय माहिती का, गावातल्या लोकांकडे संधी होती तिच्यावरती प्रीती करण्याची, तिला दयाळू स्वभाव दाखवण्याची. गावातल्या लोकांकडे संधी होती, त्या ठिकाणी जे पुढारी आहे ना त्यांच्याकडे संधी होती, पण त्यांनी त्या ठिकाणी त्या स्त्रीला प्रेमळ स्वभाव दाखवला नाही, त्या स्त्रीला दयाळू स्वभाव दाखवला नाही, त्या स्त्रीला चांगल्या गोष्टी देवाच्या वचनातून स्वीकारण्याच्या अनुषंगातून तिला
मिक्स जे आहे ते त्यांच्यामध्ये होऊ दिलं नाही. तिला नेहमी वेगळं जे आहे ते ठेवण्यात आलं. पण ह्या ठिकाणी येशूचा स्वभाव हा गावातल्या लोकांपेक्षा वेगळा आहे, भिन्न आहे. येशू त्या ठिकाणी तिचा स्वीकार करत आहे. येशू त्या ठिकाणी तिच्यावरती प्रीती करत आहे. येशू त्या ठिकाणी तिच्यावरती दया करत आहे. आणि सरते शेवटी येशू हा तिला जे पाप तिने देवाच्या विरोधामध्ये केले आहे त्याची क्षमा देखील करत आहे. त्या पापांची क्षमा देखील करत आहे. लक्ष द्या, येशूने त्या ठिकाणी त्या स्त्रीला त्या पापाबद्दल दोष द्यायला पाहिजे होता, पण येशूने त्या ठिकाणी त्या स्त्रीला त्या पापाबद्दल दोष दिला नाही. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं की आपण लोकांच्या पापांना घेऊन लोकांना दोष देण्याऐवजी आपण लोकांवरती प्रीती केली पाहिजे. लोकांना पापाऐवजी नावं ठेवण्यापेक्षा आपण लोकांवरती दयाळू स्वभाव जो आहे तो त्यांना दाखवला पाहिजे, तर लोक बदलतील, अन्यथा लोक बदलणार नाही. आणि दयाळू स्वभाव आणि प्रेमळ स्वभाव हा एकदा दाखवला, दोनदा दाखवला, तीनदा दाखवला तरी तो बदलतच नाहीये. मग किती वेळेस दाखवायचं? लक्ष द्या, त्याला बदलण्याचं काम हे देवाचं आहे, तुमचं नाहीये. त्याला बदलण्याचं काम हे पवित्र आत्म्याचं आहे, आपलं नाहीये. आपलं काम एवढंच आहे की आपण लोकांना प्रेमळ स्वभाव दाखवला पाहिजे. आपलं काम एवढंच आहे की आपण लोकांना दयाळू स्वभाव जो आहे तो दाखवला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने दयाळू स्वभाव ह्या ठिकाणी येशूने त्या स्त्रीला दाखवलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणखीन एक व्यक्ती ज्याने खऱ्या अर्थाने प्रेमळ स्वभाव आणि दयाळू स्वभाव पवित्र शास्त्रामध्ये दाखवलेला आपल्याला पाहायला भेटतो, आणि तो आहे खरा जो काही शमरोणी आहे तो. ज्या वेळेला एका व्यक्तीला चोरांनी पकडलं आणि बेदम मारहाण केली, त्याच्याकडे होतं नव्हतं सर्व काही हिरावून घेतलं आणि निघून गेले, त्याला अर्ध मेलेल्या अवस्थेमध्ये टाकून. पहिल्या व्यक्तीने बघितलं, मदत केली नाही. दुसऱ्या व्यक्तीने बघितलं, मदत नाही केली. पण तिसरा जो व्यक्ती आहे ना, त्याने त्याचं कन्न बघितलं, त्याने त्याच्या जखमा बघितल्या, त्याने त्याची परिस्थिती बघितली. आणि लक्ष द्या, वचन सांगतं त्याने आपल्याकडे असलेलं जे काही द्राक्षरस आहे किंवा जे काही गोष्टी असेल त्याने त्याला मलमपट्टी केली आणि त्याला उचलून आपल्या जनावरावरती बसलं, गाडावरती बसवलं आणि त्याला उतार शाळेत नेलं. आणि उतार शाळेच्या व्यक्तीला म्हटलं, याची काळजी घे आणि यापेक्षा अधिक जास्त खर्च झाला तर मी येताना देईल. याला म्हणतात खऱ्या अर्थाने प्रेमळ स्वभाव, याला म्हणतात खऱ्या अर्थाने दयाळू स्वभाव. लक्ष द्या, देवाने आपल्याला यासाठी निवडलेलं आहे की आपण देवाचं काम हे पुढे चालू ठेवावं आणि देवाचं काम हे आपल्याद्वारे पुढे चालत राहावं. यासाठी आपल्याला येशूचं जीवन चरित्र समजून घेणं फार गरजेचं आहे. येशू काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि येशू काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला शुभवर्तमानांचा बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला कळेल की येशू खऱ्या अर्थाने प्रेमळ आहे. तेव्हा आपल्याला कळेल येशू खऱ्या अर्थाने दयाळू आहे. तेव्हा आपल्याला कळेल की येशू खऱ्या अर्थाने क्षमा करणार आहे. तेव्हा आपल्याला कळेल की येशू खऱ्या अर्थाने त्याला सर्व काही आपल्या जीवनातलं माहिती असूनही तो त्या ठिकाणी दोष देण्याच्या अनुषंगातून आपल्याकडे पाहत नाही, तर आपल्याला पश्चाताप व्हावा या अनुषंगातून आपल्याकडे पाहतो. हे आहे खऱ्या अर्थाने येशू संदर्भात स्टडी करणं. येशू संदर्भात त्या ठिकाणी आपण वागण्याच्या अनुषंगातून माहिती मिळणं. हे आहे खऱ्या अर्थाने येशू संदर्भातलं जीवन. हे जगण्यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं आहे आणि हे आपल्याला जगता यावं यासाठी आपण पवित्र शास्त्र बारकाईने वाचणे गरजेचे आहे. 6वा मुद्दा क्रमांक 6 लिहा. येशू पापी लोकांना तारणाचा मार्ग दाखवतो. येशू पापी लोकांना तारणाचा मार्ग दाखवतो. लक्ष द्या, देवाचं वचन स्पष्टपणे आपल्याला स्तोत्रसंहिता 1:1 मध्ये असं म्हणतं. बघा, आपण ते स्तोत्र वाचूया. स्तोत्रसंहिता 1:1 काय म्हणतात ठिकाणी? जो पुरुष दुसऱ्यांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. व्हेरी गुड. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की जास्तीत जास्त पापी लोक हे चुकीच्या गोष्टी लोकांना दाखवून सांगून
आणि ते त्यांना करण्याकरता प्रवृत्त करून त्यांचं जे जीवन आहे त्यांच्यासारखं करायचा प्रयत्न करतात. पण येशूच्या संदर्भात असं नव्हतं. येशू हा पवित्र होता आणि त्याने पापी लोकांना तारणाचा जो काही मार्ग आहे त्या ठिकाणी दाखवलेला आपल्याला पाहायला भेटतो. आता आपल्याला देव काय आहे कळायला असल्या कारणामुळं आपण पवित्र जीवन जगू लागतो. पण हेच पवित्र जीवन ज्यांना देव माहिती नाही आणि ज्यांनी देवाच्या विरोधामध्ये पाप केलं आहे अशा लोकांनी देखील जगावं अशी देवाची इच्छा आहे. आणि ती इच्छा देवाला पूर्ण करता यावी म्हणून आपण आपल्या स्वतःला देवाच्या हातात देणं फार गरजेचं आहे. किंवा आपण देवाची इच्छा पूर्ण करण्याच्या अनुषंगातून आपण स्वतःची तयारी करणं फार गरजेचं आहे. कारण वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं, पहा प्रभू येशू ख्रिस्त हा कशा प्रकारे पापी लोकांना तारणाचा जो काही मार्ग आहे तो दाखवत होता. हे आपण समजून घेऊया. योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 6 पहा. योहान 14वा अध्याय आणि वचन 6 काय म्हणत आहे? येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. व्हेरी गुड. येशूने आपण पाहतो ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे जे आहे तारणाचा मार्ग दाखवलेला पाहायला भेटतो. किंवा तारणाचा जो मार्ग आहे ना हा त्या ठिकाणी सांगितलेला दाखवलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि वचन सांगत येशूने त्याला म्हटले की मार्ग सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्या वाचून कोणीही माझ्याकडे आल्या वाचून कोणीही पित्याकडे येत नाही किंवा जात नाही. लक्ष द्या. आणि पापी लोकांना जास्तीत जास्त ह्या मार्गाविषयीची जाणीव येशूच्या काळातील पुढाऱ्यांनी करून देणं गरजेचं होतं. पण त्यांनी त्या ठिकाणी पापी लोकांना ह्या मार्गाची जो मार्ग देवाचा आहे त्याची जाणीव जी आहे ती करून दिली नाही. त्याचे शिक्षण जे आहे ते दिले नाही. तर त्या पुढाऱ्यांनी ह्या पापी लोकांना दूर केलं स्वतःपासून. पण येशूचं तसं नव्हतं. येशू हा ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो वचन सांगतं की येशू हा पापी लोकांचं तारण व्हावं यासाठी ह्या जगामध्ये आलेलं होतं. आणि ते तारण त्यांना मिळावं यासाठी त्यांना ह्या मार्गाविषयी शिक्षण देखील देणे गरजेचं आहे. आणि तेच शिक्षण येशू त्यांना देत असताना आपण पाहतो की अनेक पापी लोकांनी येशूचं अनुकरण मरणापर्यंत केलं. कारण ज्यावेळेला आपण पवित्र शास्त्र लूका सुवर्तमान 23वा अध्याय आणि वचन ते 42-43 वाचतो ना. लूक 23वा अध्याय आणि वचन 42-43 पहा काय म्हणत आहे. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राज अधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशू बरोबरच एका पाप करणाऱ्या व्यक्तीला क्रूसावरती देण्यात आलेलं होतं. आणि हा पापी व्यक्ती क्रूसावरती येशूकडं प्रार्थना करत आहे. आणि त्याची प्रार्थना जी आहे ना ती अतिशय आपण पाहतो की प्रामाणिकपणे केलेली पाहायला भेटते आपल्या ठिकाणी. तो म्हणत आहे की हे येशू, आपण आपल्या राजाधिकारात याल त्यावेळेला माझी आठवण करा. त्यावेळेला माझी जी आहे माझी काय करा माहिती का, माझी आठवण करा. पण ही गोष्ट त्या ठिकाणी तो बोलण्या अगोदर आपण पाहतो की त्याला ही गोष्ट समजून चुकली होती की येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे. त्याला ही गोष्ट कळाली होती की येशू हा ख्रिस्त आहे. त्याला ही गोष्ट कळाली होती की येशू हा कोणी सर्वसाधारण पुरुष नाहीये, त्याच्याबरोबर वधस्तंभात खेळला. हा काहीतरी वेगळा आहे. आणि त्याचं वेगळेपण
हे त्या चोराला दिसलं असल्या कारणामुळं तो चोर येशूकडे प्रार्थना करत आहे की तुम्ही माझी आठवण करा. पण हे गोष्ट बोलण्या अगोदर त्याच्याबरोबर आणखीन एक चोर येशूच्या बाजूला जे आहे ना क्रूसावरती त्याच्या पापामुळे लटकवण्यात आलेला होता, त्याच्या चुकांमुळे. आणि तो त्या ठिकाणी वचन स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे. कोणीतरी 39 आणि 40 वाचा. 39 आणि 40. वधस्तंभावर खिल्लेल्या त्या अपराधांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हालाही वाचव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी एक जो चोर आहे ना, तो येशूची निंदा करून, येशूची थट्टा करून ह्या ठिकाणी येशूला म्हणत आहे की तू खरंच ख्रिस्त आहे. ख्रिस्त या नावाचा अर्थ सोडवणारा. तू जर खरंच ख्रिस्त आहे तर स्वतःलाही वाचव आणि आम्हालाही वाचव. त्यावेळेला त्याचं हे बोलणं त्याच्या सोबती चोराला जे ते आवडलं नाही. तो म्हणाला की तू पण तीच शिक्षा भोगत आहे. त्याचा त्याने निषेध केला की तुझं असं बोलणं चांगलं नाहीये, कारण तू देखील तीच शिक्षा भोगत आहे. आणि पुढे चालून तो म्हणत आहे की तू देवालाही भीत नाही का? म्हणजे हा जो चोर आहे ना, त्याला देवाची ओळख ही झालेली होती. आणि म्हणून ह्या ठिकाणी त्याने येशूकडे ही प्रार्थना केली की ज्या वेळेला आपण आपल्या राजाधिकाराने याल त्यावेळेला माझी आठवण करा, लक्ष द्या. त्या ठिकाणी त्याला त्याच्या प्रार्थनेचं जे उत्तर आहे इन्स्टंट देण्यात आलं. म्हणजे त्याला ते देण्यात आलं ते उत्तर त्याला. येशू म्हणाला, आज मी तुला खरं ते सांगतो, तू माझ्याबरोबर सुख लोकांमध्ये असशील. लक्ष द्या, ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे शिकवायचं आहे की येशू हा न केवळ पापी लोकांना प्रेमळ स्वभाव दाखवणारा होता. येशू हा न केवळ पापी लोकांना दयाळू स्वभाव दाखवणारा होता. येशू हा न केवळ पापी लोकांचा स्वीकार करणारा होता. येशू हा न केवळ पापी लोकांना आपण पाहतो की जवळ करणारा होता, पण त्याबरोबर येशू हा पापी लोकांना तारणाचा मार्ग दाखवणारा देखील होता. मग येशूने जर पापी लोकांना अशा प्रकारे जर वागणूक दिली तर आपण देखील अशा प्रकारची वागणूक द्यावी, ह्या अपेक्षेनेच देवाने आपल्याला निवडलेलं आहे. हीच इच्छा देवाने आपल्याकडून बाळगलेली आहे आणि आपण असं करावं ही देवाची इच्छा आहे. येशूने मरेपर्यंत पापी लोकांना काय केलं माहिती का? तारणाचा मार्ग दाखवला. मरेपर्यंत पापी लोकांवरती प्रीती केली. मरेपर्यंत येशूने पापी लोकांचा स्वीकार केला. त्यांना शिकवलं, त्यांची काळजी घेतली, त्यांना धीर दिला, त्यांना नवीन आशा दिली. काय आपण अशा प्रकारे करण्यासाठी देवाच्या मागे आहोत का? हे आपण आत्मपरीक्षण जे आहे ते करण्याकरता स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. शेवटचा मुद्दा लिहा, 7वा मुद्दा. येशूचा संदेश पापी लोकांचं हृदय बदलतो. मुद्दा क्रमांक 7 लिहा, येशूचा संदेश पापी लोकांचं हृदय बदलतो. आणि बघा वचन काय सांगत आहे. 2 कोरिंथ याचा 5वा अध्याय आणि वचन 17 पहा काय म्हणत आहे. 5वा अध्याय आणि वचन 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. व्हेरी गुड. जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तो नवी उत्पत्ती आहे. नवी उत्पत्ती म्हणजे आहे, नवी उत्पत्ती आहे म्हणजे काय, आणि जुनं ते होऊन गेलं म्हणजे काय? म्हणजे देवाची ओळख होण्या अगोदर आपलं जीवन कसं होतं आणि देवाची ओळख झाल्यानंतर आता आपलं जीवन कसं आहे. देवाची ओळख झाल्यानंतर आपण त्या गोष्टी करत राहणार नाही ज्या देवाची ओळख होण्या अगोदर आपण करायचं. आता आपण नवीन झालेलो आहोत. आता आपल्याला पापांची जी काही क्षमा आहे ती करण्यात आलेली आहे.
आणि आता आपण पवित्र शास्त्रानुसार पवित्र जीवन देवाचं गौरव करण्याच्या अनुषंगातून जगत असत कारणामुळं आता आपण एक नवीन व्यक्ती बनलेला आहोत. पूर्वी जर तुम्ही दारू पिणारे होता, पण कळालं की हे देवाच्या इच्छेच्या विरोधात आहे, ते सोडून दिलं. पूर्वी तुम्ही मारामारी करणार होते, भांडण करणार होते, श्राप देणार होते, शिवी देणार होते, शिवीगाळ करणार होते तुम्ही. पण ज्या वेळेला देव काय आहे कळालं, त्यावेळेला आपण देवाकडे आपल्या पापांची क्षमा मागितली, देवाने आपल्याला क्षमा केली आणि तिथून आपल्या जीवनाचं जे काही रूपांतर आहे ते हळूहळू होत गेलं आणि आपण नवीन व्यक्ती बनलो. आता देवामध्ये असल्यामुळं आपण त्या गोष्टी करत नाही ज्या देव माहिती नसताना करायचं. आता आपलं जीवन बदललं आणि आपलं जीवन बदललं तसं इतरांचं बदलावं यासाठी आपण ह्या दिवसांमध्ये येशू सारखं पापी लोकांना येशू सारखं प्रेम जे आहे, दया जी आहे ती दाखवली पाहिजे. बघा, ज्या वेळेला दमिश्कच्या रस्त्यावरती संत पावलाला, जो पूर्वी शाऊल होता, त्याचं दर्शन झालं ना, त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये त्याने जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केलेल्या होत्या त्याची क्षमा त्याने मागितली. आणि लक्ष द्या, त्याच्यानंतर त्याचं जीवन बदलून गेलं. बघा, कोणीतरी प्रेषित 9 अध्याय आणि 3 ते 6 वचन वाचा. प्रेषित 9 अध्याय आणि 3 ते 6 वचन. मग जाता जाता असे झाले की तो दमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या भोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला शौला, माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. काट्यावर लाथ मारणे हे तुला कठीण. तेव्हा तो थरथर कापत व आश्चर्यचकित होऊन म्हणाला, प्रभू मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? प्रभू म्हणाला, तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी स्वतः प्रभू येशू हा शाऊला बरोबर बोलत आहे. आणि तुम्हाला माहिती की येशूच्या बोलल्यानंतर त्याचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते बदलून गेलं. त्याचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते बदलून गेलं. येशूचा जो काही संदेश आहे ना, तो पापी लोकांच्या जीवनामध्ये नवीन बदल जो आहे तो घडून आणतो. आणि मग पापी लोकांचं स्वभाव हा बदलायला सुरुवात होतो. त्यांच्यामध्ये नवीन माणूस जन्माला येतो. पण तो जन्माला यावा यासाठी त्याला येशूचा संदेश जो आहे सांगणं गरजेचं आहे. आणि तो संदेश आपल्याकडे आहे. तो संदेश आपल्याकडे आहे. आपण बायबल वाचतो, येशू काय आपल्याला माहिती आहे, आणि तो संदेश आपल्याकडे आहे. आणि तो पापी लोकांचं जीवन बदलावं यासाठी आपण लोकांना सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, दिवसभरातून एका व्यक्तीला का होईना येशूबद्दल सांगा. 1 तास नाही, 2 तास नाही, अर्धा तास नाही, 15 मिनिटं पण नाही, 5 मिनिटं. दिवसभरामध्ये एका व्यक्तीला 5 मिनिटं, नसल 5 मिनिट तुमच्याकडे वेळ, त्याला जास्तीत जास्त 2 मिनिटं का होईना त्याला येशूबद्दल सांगा. 2 मिनिटं का नाही, एका दिवसाला 2 मिनिटं एका व्यक्तीला सांगा. तुम्हाला माहिती का, एका महिन्यामध्ये तुम्ही 30 लोकांना येशूबद्दल सांगतात. 30 लोकांना तुम्ही येशूबद्दल सांगतात. तुमच्याकडे देव 24 तासातले 1 तास मागतो, पण त्या 1 तासामध्ये पण 2 मिनिटं देव तुमच्याकडे मागतो. तुम्ही येशूबद्दल एका व्यक्तीला एका दिवसात सांगितलं पाहिजे. तुम्ही महिन्यामध्ये 30 व्यक्तीला सांगता. तुम्हाला माहिती आहे का, वर्षाच्या शेवटी तुम्ही किती लोकांना सांगतात संदेश? जर एका महिन्याला जर 30 लोक आहेत, तर वर्षाच्या शेवटी तुम्ही किती लोकांना सांगता माहिती तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे?
365. वर्षाच्या शेवटी जर एका महिन्याला 30 लोक आहे तर 12 महिन्याचे किती होतात? 365 लोकांना सांगू शकतो. 365 लोकांना सांगू शकता तुम्ही? कळलं का? नका सांगू इतक्या लोकांना. महिन्यामध्ये फक्त 10 लोकांना तरी सांगा. 30 दिवसांमध्ये फक्त 10 लोकांना सांगा येशूबद्दल. फक्त 2 मिनिटं. वर्षाच्या शेवटी तुम्ही 120 लोकांना काय करता माहिती का? शुभवर्तमान सांगतात. त्या 120 लोकांमध्ये फक्त एवढाच विश्वास करा की 30च लोक चर्चला आले आहे. 30 लोक चर्चला आले, पण ते तुमच्या स्वतःच्या वचन सांगितल्याच्या द्वारे. विचार करा तुम्ही आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा. काय मी देवाचं वचन लोकांना एका दिवसामध्ये 2 मिनिटं एका व्यक्तीला सांगते का? सांगतो का? नसन सांगत तर तुम्हाला माहिती का, आज पण देव तुमच्याकडनं अपेक्षा करतो तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्हाला माहिती का, 99 सोडून एका मेंढराला शोधण्यासाठी, त्याला वचन सांगण्यासाठी, त्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी, त्याला त्या परेशानीमधून बाहेर काढण्यासाठी तो मेंढपाळ गेला आणि त्याने त्याचा शोध घेतला. त्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढला, त्याच्या अंगातले काटे काढले, त्याच्या जखमांना तेल लावलं, त्याला खांद्यावरती घेतलं आणि त्या 99 मध्ये आणून सोडलं आणि म्हटलं बाबा आता परत जाऊ नको कुठं, असं म्हटलं. पण सांगत तात्पर्य हेच आहे. लक्ष द्या, तुमच्या डोळ्यासमोर अनेक लोक हे नाशाच्या मार्गावर चाललेले आहेत आणि त्यांना बघून पण जर तुम्ही त्यांचं जीवन वाचवण्याच्या अनुषंगातून 2 मिनिटं एका व्यक्तीला जर तुम्ही एका दिवसात जर वचन सांगत नाही, तर विचार करा, निश्चित अर्थाने देवाला वाईट वाटतं. निश्चित देवाला वाईट वाटतं. आणि म्हणून नवीन वर्ष येणार आहे. परत नवीन वर्षाच्या त्या रात्रीच्या नवीन वर्षाच्या त्या 1 दिवस अगोदर रात्रीच्या वेळेला आत्मपरीक्षण करू आपण आणि विचारू की आपण किती लोकांना देवामध्ये आणलं आहे. मला काही लोकांचं खरंच कौतुक वाटतं. सोनलताई झाल्या त्याच्यामध्ये, त्यांनी त्यांच्या पूर्ण नातेवाईकांना येशूबद्दल सांगितलं. त्यांचे अर्ध्याच्या वर नातेवाईक प्रार्थनेला येतात. आपल्या एरियामध्ये बघा, आपण लोकांमध्ये बसतो उठतो, पण काय आपण त्यांच्याबरोबर देवाविषयी बोलतो का? नाही बोलत. बोलणं सुरू करा, लोकांचं जीवन बदलत. अशा प्रकारे येशूने पापी लोकांची काळजी घेतली. आपल्याला लोकांची काळजी घ्यायची आहे. वेळ वाया जाऊ नका. लोकांना वाचवा. लोकांचं जीवन देवाच्या दृष्टिकोनातून किमती आहे. लोकांना वाचवा. देव बाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद